राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। हिंदी सक्ती, दाओस, टिपू सुलतान ते महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं 2 तास भाषण सगळंच काढलं। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, प्रफुल्ल पटेल यांची घोषणा। रोहित पवारांनी अजितदादांच्या घातपातावरून संशयाची राळ उडवून दिली, पोलीस ठाण्यात राडा, अखेर सीआयडीची एंट्री, प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टच सांगितलं। मुंबई पोलिसांनी तुच्छ वागणूक दिल्याचा आरोप, अमोल मिटकरी संतापले, म्हणाले तुमच्या लेखी आमदार अत्यंत तुच्छ असतील, पण एक सांगतो, आमचे विधिमंडळातील अधिकार अजून बाबासाहेबांमुळे जिवंत आहे। #कायदा विमाचा। टिपू सुलतानने 75,000 हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या, विधिमंडळात पहिल्यांदाच मागणी, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले। शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवली तर बिनविरोध निवडून येतील, शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य। मेलो तरी न्याय देत नाही, न्याय मागायचा तरी कुणाकडं, अजितदादांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड जपलेल्या बारामतीकरांचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रोश। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।